तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आदिवासींचं संघटन बांधण्यास सुरुवात केलेली आहे. आदिवासी महाराष्ट्र प्रदेश मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर होळी सर आपल्यासोबत आहे. सर, निवडणुका पुढच्या काळात जिल्हा परिषद निवडणुका विदर्भात होणार आहे, इतरही निवडणुका, आदिवासींचं संघटन बांधण्यासाठी दौरे होते, काय सांगणार? हो, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण गेल्या 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे संपूर्ण आदिवासी मोर्चाची जबाबदारी दिली. आणि त्यामुळेच आजपासून मी ठरवलं आहे की संपूर्ण आदिवासी 11ही जिल्ह्यामध्ये आणि आदिवासी बहुल असलेले आपल्या 22 जिल्ह्यामध्ये संपूर्ण दौरा करण्याचा मी संकल्प केलेला आहे. आज माझा पहिला दिवस आहे. आज आम्ही मेळघाट, धारणी या ठिकाणी आम्ही चाललेलं आहे. त्या ठिकाणी आदिवासीच्या 45 जमातींचा कसा विकास करता येईल, आदिवासी 45 जमाती आमच्या भारतीय जनता पार्टीसोबत कसा जोडला जाईल आणि त्याचा भारतीय जनता पार्टीचा आदिवासी मोर्चाचा सक्षम कसा करता येईल आणि येणाऱ्या जिल्हा परिषदचं पंचायत समिती, काही नगरपंचायती यांच्या निवडणुकामध्ये आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीसोबत कसा राहता येईल या दृष्टीने आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे. याच्यानंतर आम्ही आज अमरावती जिल्हा आहे, त्याच्यानंतर ठाणे जिल्हा आहे, त्याच्यानंतर यवतमाळ, चंद्रपूर आणि माझा गडचिरोली जिल्हा, अशा पद्धतीनं आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र दौरा करणार आहे. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्यावर एवढ्या मोठ्या जबाबदारी दिलेली आहेत. ह्या जबाबदारी पूर्णपणे आमच्या आदिवासीच्या 45 जमातीचा कसा विकास करता येईल या दृष्टीने आम्ही या ठिकाणी सुरू केले आहेत. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की संपूर्ण 100 वर्ष ज्या संघटनेला झालेल्या आहेत त्या संघटनेचा RSSनं आपला पूर्ण देशभरामध्ये संपूर्ण जगासाठी सर्व समाजांचा कसा विकास करता येईल या दृष्टीने संपूर्ण समाजाला 5 पंचसूत्र दिलेले आहेत. म्हणून मी सुद्धा भारतीय जनता पार्टी आदिवासी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण 45 जमातीचा पंचपरिवर्तन आपण समजा स्वीकारला तरच आदिवासी समाज पुढच्या काळात टिकेल. त्याची संस्कृती, बोलीभाषा, जाती, परंपरा हे टिकवण्यासाठी म्हणून 5 पंचसूत्रे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर राबवणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे पंचसूत्री दिलेली आहे ती आदिवासी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्यांना जोडण्याचं काम तुम्ही करताय. हो, हे पंचपरिवर्तन हे पूर्ण राष्ट्र निर्माण, देश निर्माण, राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी म्हणून संपूर्ण देशातील सर्व समाज घटकांसाठी RSSनं पंचपरिवर्तन सूत्र दिलेले आहेत. ते आमच्या आदिवासी समाजसुद्धा या पंचपरिवर्तन आपण स्वीकारलं तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समाज हा एकजूट होईल आणि पंचपरिवर्तनमध्ये राष्ट्रकार्य, देशकार्य, राष्ट्रहित एक जागृती करण्यासाठी म्हणून आपण घेतलेलं आहे. काय काय पंचपरिवर्तन आहे, तुम्ही ते पॉम्पलेट दाखवलं? आपल्याकडे पहिला आहे कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, समरसता आणि नागरिक कर्तव्य आणि स्वजागृती. ह्या 5 पंचपरिवर्तनच्या आधारावर आपलं कुटुंब प्रबोधन, आता कुटुंब तुम्हाला विभक्त झालेले आहेत. पहिलं आदिवासी समाजामध्ये संपूर्ण कुटुंब व्यवस्था एक संघ राहायच्या, परंतु आता कुटुंब विभक्त झालेले आहेत. भावाभावामध्ये झगडा, कुटुंबात जातीमध्ये झगडा होऊन राहिला आहे. त्याच्यासाठी म्हणून एक राष्ट्र निर्माण, समाज एकजूट राहिलं पाहिजे. आमच्या आदिवासी समाजाचे 45 जमाती कशा पद्धतीने एकजूट राहता येईल या दृष्टीनं संपूर्ण या आदिवासी मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रावर राबवणार आहे. आदिवासी समाज हा परंपरेनं काँग्रेसचा मतदार होता, पण गेल्या काही निवडणुकीमध्ये तो भाजपकडे वळलेला आहे. आता 100% वळवण्याचा प्रयत्न म्हणता येईल? 100%. आमचा एकच मुद्दा आहे की आमचा आदिवासी समाज हा नेतृत्वहीन समाज आहे. नेतृत्वहीन समाजाला समजा एक विचारधारा आणि एक 5 पंचपरिवर्तन सूत्राच्या आधारावर समाजाचं समजा एकत्रीकरण होत असेल, समाजाचा विकास होत असेल, समाजाच्या केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना याच पद्धतीने आपण समजा पोहोचवलं, 100% आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीसोबत राहणार. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.